आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं. या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं. आपण काळा घोडा काढला, आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला. मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं, अहिल्यानगर आपण केलं, आपण हे धाराशिव केलं, आपण हे सगळं केलं. आणि मग मला एक सांगा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा ज्यांनी शंभू राजांचा अनन्वित छळ केला, ज्यांनी त्यांची नखं कापली, खेचली, त्यांनी त्यांची चामडी सोलली, त्याच्यावर उकळतं तेल टाकलं, ते मीठ चोळलं, डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले, जीभ कापली, अशा शंभू राजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले. आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात, काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली, म्हणाले क्रूर प्रशासक काय. अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्या मधला? त्यांचे काय डोळे काढले का? त्यांचे काय जीभ काढली का? त्यांचे काय कातडी सोडली का? त्यांचे काय नख कापले? काय केलं? अरे काय बोलायचं, कोणाची तुलना कोणी करायची? आणि म्हणून माझं सभापती महोदय एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे औरंग्याचं उदात्तीकरण करतायत ते थांबलं पाहिजे. आणि ज्यांनी उदात्तीकरण खाली केलं त्यांना निलंबित करण्याचं काम केलंय सरकारने, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये औरंगजेबाने तुमचा पण छळ झालाय का? आणि सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय नाही तुमचं झालंय काय संभाजी महाराजांसारखं? तुमचे काय संभाजी महाराजांनी 2019 मध्ये आता मी सांगतो ऐका, मी सांगू ऐकता 2019 ला अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे तुम्ही तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे खुर्चीसाठी मला बोलू दे. बाळासाहेबांचे विचार सोडले, खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी. आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्चीसाठी, तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली, काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले. आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना. अंबादास ऐका अंबादास अरे यांना मी सांगतो, अरे हे गेले होते तिकडे, हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली. आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडे आल्यावर पलटी मारली. आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते. जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते. त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं. मला मिळावी म्हणून
तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले. औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले. या एकनाथ शिंदेने धाडस केलं, शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला, म्हणून 80 पैकी 60 जागा आल्या. तुम्ही 100 लढवल्या, 20 जागा आल्या तुमच्या, बरोबर. आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे, जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय, जनतेने तुमची जागा दाखवली आहे. याकूब मेमन याची कबर सजवली. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंदुत्वाचं सरकार आणलं, हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं. 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला, 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं, म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं. एक अंदर की बात, सभापती महोदय, मला एक गोष्ट बोलायला सांगा. सभापती महोदय, यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा, मोदी साहेबांना भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो. इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही पण गेले होते, तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा, नंतर सुटले.